येतेस का? नको पिंट्या दादा, मी इथे ओके आहे. इथे पण आहेत ना सगळेजण. रो आहे माझी काळजी घ्यायला, बाबा सुष्मिता आहेत आणि सगळेच आहेत तसे. सो यू डोंट वरी. ओके? ठीक आहे, येतो आम्ही. जावई बापू, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही सगळे मिळून आदिराची काळजी घेऊ. राजवाडे, मी आज इथे थांबले तर चालेल का? उद्या येते. येतो बाळा, मी आहे. काळजी. चल. डॉल, प्लीज सांभाळ स्वतःला. स्वानंदी, गॉड, थँक गॉड पिंट्या दादाने ऐकलं नाही तर सिरियसली वाट लागली असती. पण पण दादाला कसं कळलं? दादाला कोणी सांगितलं? हा नंदू, ते तू काही बोललीस का दादाला? नाही, मी काहीच नाही सांगितलं. आता तरी थोडीशी लाज वाटतेय की नाही? बाबा, आय थिंक जे झालं ते झालंय. आपण सगळ्या गोष्टी इथेच सोडून देऊयात, कारण या अशा गोष्टी कॅरी फॉरवर्ड करून काही होणार नाहीये. आणि तसंही मला नंदुताईचं पटलंय. आपल्या फॅमिलीमध्ये ज्या काही गोष्टी होतात ना, त्या आपण घरातच सॉर्ट केल्या पाहिजेत. त्या बाहेर जाता कामा नयेत. दादाला तर थांबवलंय, पण मी सुद्धा आईंविरुद्ध तक्रार करणार नाहीये. बघ बघ, जरा बघ. शिक हिच्याकडून काहीतरी. अगं, तू कितीही वाईट वागलीस ना तरी ती मात्र स्वतःचा चांगुलपणा सोडत नाहीये. तुझी लायकी नसताना सुद्धा ती तिच्या भावाशी खोटं बोललेली आहे. आता तरी शहाणी हो. यापुढे जर तू तिच्या अंगाला हात लावलास ना तर ती नाही, मी स्वतः पोलिसांमध्ये तक्रार करेन. लाज वाटते तुझ्या या वागण्याची. बाबा, अगं, हे अदिरा, चुकले मी. माफी मागते मी तुझी. खरंच चुकले. यापुढे तुझ्या अंगाला हात काय बोट पण नाही लावणार. खरंच चुकले. आई, आत्ता मी माफ केलंय, पण आय होप तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचलाय. आणि हे जर रिपीट झालं तर जे काही करायचंय ना ते मी नाही, माझा पिंट्या दादा करेल. कळलं? चला, आपण बाहेर थांबूया आता. जरा आराम करू देऊया तिला. तू थांब रोहन, काही लागलं तर सांग. सगळं रोहनची आई आणि आधिराची सारखी भांडणं होतात. सगळं स्वानंदी मॅडमची आई करतात आणि राग मात्र स्वानंदी मॅडम वरती निघतो. त्यांच्याशी बोललं पाहिजे.
हॅलो, पोचलात? कुठे? घरी. आता घरीच पोहोचणार ना, आणखी कुठे जाणार? तुम्ही रागवलात ना माझ्यावर? नाही, आवाजावरून तरी तसंच वाटतंय. तुमच्यावर नाही रागवलो, मग कुणावर? स्वतःवरतीच रागवलोय. नाही, तुमची काही चूक नाही आहे यात. खरं तर तुम्ही माझ्यावरच रागवलं पाहिजे. तुमची तरी काय चूक आहे? हे जे काय म्हणजे माझी आई. आपण त्याविषयी नको बोलूया. ओके. ओके? हो ओके. बर, काढा घेतलात? विसरलो. थांबा जरा, कोणीतरी आलंय, बघतो. दादा काढा. कशाला? ते वहिनींनी तुम्हाला द्यायला सांगितलंय. नकोय मला. तुम्ही त्यांना फोन करून सांगता का हे? त्यांच्याशीच बोलतोय फोनवर. प्लीज सांगा ना मग त्यांना. ठेवते मी इकडे. काढा कशाला? घशाला. हा? अहो तुमचा घसा खवखवत असतो ना सारखा, प्लस ऍसिडिटी, मायग्रेन होतं, त्यासाठीही बरा आहे तो. तुम्ही नका करत जाऊ सगळं. का? मला सवय होईल. मग होऊ दे की. आज तुम्ही आहात हो, पण उद्या? उद्या काय? उद्या आपलं जर काही पुढे मागे झालं तर? पुढे मागे म्हणजे? आता हे आधीर आणि रोहनचं बघा ना. नाही एक मिनिट, मला नाही कळलं. त्यांचं काही अपडाऊन झालं की मग काय होईल? आपलं पण. आपलं पण काय? तुम्हाला माहिती आहे, नाही माहिती मला. आपण बोललोय यावर. त्यांचं नातं जोवर आहे तोवर. म्हणजे आपल्या नात्याला काहीच अर्थ नाहीये. हे बघा, असं नव्हतं म्हणायचं मला. ते मैत्री आणि गुलाब वगैरे ते काय होतं मग? मैत्री राहील की, पण नवरा बायको म्हणून. मैत्री होण्याआधी नवरा बायको झालोय आपण. मान्य आहे मला. आणि मैत्री आपण गुलाब देऊन साजरी केली ना. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आपण लग्नही केलं. सो त्या कशालाच तुमच्या लेखी अर्थ नाहीये का?